मंडळाच्या चिकन मात्र त्यांनी असं ट्विट केलं आहे की त्या पूरकर्मा खाड्यातला पाणी देण्याचं जे आदेश होता तो मातोश्रीच्या ताईंचा होता आणि मातोश्रीचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघता येईल? त्या 2022ला ज्या काही दांडा फेमबाई गद्दारी करून गेल्या, पण दांडा फेमबाई 2019 मध्ये म्हणजे संपूर्ण ते 22च्या आधीपर्यंत त्या पक्षात होत्या. त्यांना त्या राहतात दहिसर साईड, त्यामुळे ईस्टर्न वेस्टर्न ज्याला म्हणतो आपण वेस्टर्न, त्यांची सलगी. मग जोगेश्वरीला जे मातोश्री आहे तिथे त्यांची जास्त सलगी आहे. आणि जोगेश्वरीच्या मातोश्री ती आता सक्रिय झाले ते आपण पाहिलं. त्यांना गेल्या 2024च्या याच्यामध्ये बक्षिशी पण मिळाली. त्याच्यानंतर त्यांना लगेच आमदारकीच्या उमेदवाराची पण बक्षिशी मिळाली. अगदी महानगरपालिकेला पण बक्षिशी मिळाली उमेदवार म्हणून. आणि ज्या पद्धतीने खासदारकी सकाळी जो मेलोड्रामा झाला तो आपण पाहिलेला आहे. त्यामुळे कदाचित त्यांचा तो सुई तिकडे असेल, कारण तेव्हा तेही पक्षाचे आमदार होते आणि आमदारांच्या मातोश्री असलेल्या ह्या खूप ॲक्टिव्ह आत्ता पण झालेल्या आहेत आणि त्याची त्यांनी बक्षिशी पण मिळवली. त्यामुळे कदाचित ती सुई तिकडे असेल. आम्ही प्रत्येक झगे घालून घेत नाही. आणि आता राहिला प्रश्न, ज्या दांडा फेमबाईचा जो ओरिजिनल व्हिडिओ आजही लोक मागतायत तो त्यांनी आधी दिला पाहिजे. असे चौचाळ काहीतरी ट्विट करून, जसं ज्योती वाघमारे ताईंना त्यांच्या बुद्धिचातुर्यावर, त्यांच्या एज्युकेशनल याच्यावर एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने आणि त्यांनी जे काय पक्षासाठी इतरांवर बोलणं चालणं ती बक्षिशी मिळाली असं आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकत होतो, वाचतोय. ते पाहिल्याबरोबर मग नीलम गोरेसारखी बाई असेल, या चौचाळ बाई, यांचा बुडाला पायाला घाम यायला लागला आणि त्यांना लक्षात आलं की कुठल्याही मातोश्रीचं नाव घ्यायचं. ती जोगेश्वरीची मातोश्री असेल असं तर आम्हाला वाटतंय जे म्हणाले त्याच्यावर, कारण त्यांच्या बक्षिशी पाहिल्या दिलेल्या, त्याच्यानं मला वाटतं ती जोगेश्वरीची मातोश्री, कारण त्यांचा ॲक्टिव्ह पार्ट हा राजकारणात आहे. आणि जर तुम्ही आमच्या मातोश्रीवर म्हणत असाल तर मुळात ज्या पद्धतीने आमच्या उद्धवजींच्या किंवा आदित्याची आई यांचं जे स्वरूप आहे, निवेदन दिलं होतं परिणामाचं, मात्र त्यावेळेस भाजपाने ते तसं केलं होतं आणि आता तुम्हाला परत एकदा त्यांनी तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला. नाही, मुळामध्ये महानगरपालिका चालू झाल्यानंतर 8% दरवाढ होते असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी ते निवेदन दिलं. खरं त्या निवेदनाला भाजपने सपोर्ट करायला पाहिजे होता, कारण सपोर्ट यासाठी 3.5 म्हणजे 3 महिने 9 महिने आपण कोणच या सभागृहात नव्हतं. प्रशासकांनी कारभार चालवला आणि ते पण नगरविकास खात्याच्या माध्यमातून चालवला. आणि तो नगरविकास खात्याच्या माध्यमात खूप मोठा काहीतरी भ्रष्टाचार झालाय असं त्यांच्याच मंत्र्यांनी ती श्वेतपत्रिका मागितली. अर्थात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं जर काही पत्र दिलं असेल तर आम्ही प्रशासकांनी केलेलं कामकाज ह्याची श्वेतपत्रिका मागवली. कारण 91,000 करोडचं बजेट असताना त्याला अर्ध्यापर्यंत आणण्याचं काम ह्या 2-3 वर्ष 9 महिन्यात झालं. तर कुठे कुठे तुम्ही काय काम केलं याचा आम्हाला आढावा मिळावा म्हणून मी विरोधी पक्ष म्हणून श्वेतपत्रिका मागितली. तर ती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. त्यांच्याच भाजपाच्याच आमदारांनी पण महानगरपालिकेच्या ह्या सर्व कारभाराचं श्वेतपत्रिका मागितली आहे. आणि या एवढ्या गडबडीत पाण्यावरती 8% कर वाढवायचा आणि आमचे 100 करोड आम्हाला कसे मिळतील याच्यावरती मला
विरोध केला तेव्हा मी त्यांना सांगितलं, पहिलं म्हणजे राज्य सरकार केंद्र म्हणून मिळून जी आमची 10,000 करोडच्या वर थकबाकी आहे ती पहिली आम्हाला द्या. 10,000 करोडच्या वरची जर थकबाकी आली तर मुंबईकरांना पाण्यासाठी करवाढ करू देणार नाही आणि केली नाही पाहिजे. कारण मुंबईकर किंवा अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश आता लॉकडाऊनकडे जातोय का? जे भाकीत पंतप्रधानांनी केलंय की कदाचित आपल्याला लॉकडाऊनकडे जावं लागेल, त्यामुळे ती भयभीत आहे मुंबईकर. आणि मुंबईकरांना भयभीत असताना 8% करवाढ करून अधिक त्यांच्या खिशाला कात्री लावणं हे उचित होणार नाही. म्हणून आम्ही त्याचा विरोध केला, करवाढ करू नका म्हणून. तर करवाढ करू नका म्हणायला आम्ही दिलेल्या निवेदनाला भाजपने करवाढ करा आणि आम्ही करू नका म्हणते म्हणून सपोर्ट केला. परंतु आयुक्तांनी सविस्तर आम्हाला सांगितलं कुठलीही करवाढ प्रस्तावित नाही आणि करणार नाही. आता ही प्रस्तावित होती, संकट बाहेर यायच्या आधीच आम्ही त्याला आतमध्ये बंद केलं आणि खऱ्या अर्थाने भाजपचं मुंबईवरचं वेगळी प्रेम हे दिसून आलं.